नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार शिंदे सर, संचालक शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेस पाथर्डी आणि आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण SSC बोर्ड एक्झाम 2026 या क्वेश्चन पेपर और ऍक्टिव्हिटी शीटच्या संदर्भात आपण चर्चा केली होती मागच्या व्हिडिओमध्ये. त्याचा टोटल फॉर्मॅट 80 मार्काचा आपण पाहिला होता आणि त्याच्यानुसार मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी आणि त्याच्यात 10 पैकी 10 मार्क कसे घ्यायचे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सेक्शन सेकंड जो आहे टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क्स या सेक्शनसाठी आहेत आणि या सेक्शनमध्ये क्वेश्चन सेकंड ए अँड बी अशा पद्धतीच्या दोन ऍक्टिव्हिटी या तुमच्या टेक्स्च्युअल पॅसेज वरती येणार आहे. कॉन्टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे तुमचं पाठ्यपुस्तक, पुस्तकावरती आधारित दोन पॅरेग्राफ या प्रश्नामध्ये येतात आणि त्या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या फॉर्मॅटनुसार सोडवायची असतात. आता इथं प्रश्न कोणता येणार आहे तो परीक्षेच्या दिवशी तुम्हाला दिसणारच आहे. ओके, पण तत्पूर्वी प्रश्नाचे प्रकार काय असणार आहेत, प्रश्न कसे येणार आहेत आणि आपल्याला कुठं कुठं हक्काचे मार्क घेता येणार आहेत. ज्याला असं वाटतंय की मला मार्क पडत नाहीत, मला इथं कुठेतरी मार्क कमी होतात, तर विद्यार्थी मित्रांनो हे समजून घेत असताना तुम्हाला जर या व्हिडिओविषयी काही अडचणी असतील किंवा याच्यातल्या कोणत्याही टॉपिक विषयी तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला निश्चितपणे कमेंट करून सांगायचंय की इथल्या कोणत्या प्रश्नावरती तुम्हाला अडचण येते, जेणेकरून तो प्रश्न घेऊन आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये येऊ शकतो आणि तुमच्या शंकेचं निरसन किंवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मला करता येईल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगलं वाटलं तरी कमेंट करा, जर तुम्हाला याच्यामध्ये नाही समजलं तरी तुम्ही कमेंट करा. तुमचे प्रश्न घेऊन तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये या, तुमच्या प्रश्नांना उत्तरे मिळतील. ओके, तर इथं सुरुवात करतोय आपण आजच्या आपल्या व्हिडिओला. याच्यामध्ये जी ऍक्टिव्हिटी आहे तुमची क्वेश्चन सेकंड ए, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. पॅसेज वाचा, दिलेला पॅरेग्राफ वाचा आणि मग तुम्ही त्याच्यावरती असणाऱ्या ऍक्टिव्हिटी सोडवा. अशा पद्धतीचा हा प्रश्न दिलेला आहे. तसंही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका आल्याच्या नंतर तुम्ही एकदा ती प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची, परंतु वाचल्यानंतर एखादा प्रश्न सोपा वाटतोय म्हणून लगेच सोडवायचा नाहीये. तर तो प्रश्न म्हणजे थोडक्यात स्टेप बाय स्टेप. मुलांचं बऱ्याचदा असं असतं की आम्ही शेवटचा प्रश्न सुरुवातीला सोडू शकतो का? हो, तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये निश्चित प्रश्नाचा क्रमांक, त्याचा अंक, त्याचा उपांक हा टाकून तुम्ही कुठेही प्रश्न सोडू शकता, पण तसं कोणीही करायचं नाही, कारण तपासणाऱ्याला त्याच्यापासून अडचणी होऊ शकतात. आपला पेपर हा स्टेप बाय स्टेप दिलेल्या क्रमाने आणि नीट पद्धतीने लिहिला पाहिजे, स्वच्छ लिहिला पाहिजे, स्वच्छ हस्ताक्षर पाहिजे आणि टापटेपणा त्याच्यामध्ये पाहिजे. ओके, तर याच्यामध्ये क्वेश्चन सेकंड A1 जो दिलेला आहे तो सिंपल फॅक्च्युअल दिलाय, तसाच क्वेश्चन बी त्याच्यात पण सिंपल फॅक्च्युअल दिलाय आणि दोन्ही प्रश्नांची रचना सारखी दिलेली आहे. पहा तुम्ही याच्यात जर प्रश्न आणि उपप्रश्न जर पाहिले, फक्त इथं ए ची सिरीज दिली आहे आणि इकडे बी ची दिलेली आहे. A1 सिंपल फॅक्च्युअल आहे तर B1 सुद्धा सिंपल फॅक्च्युअल आहे. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, B2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. या ठिकाणी ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी, B3 ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्चुअल ग्रामर, ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्चुअल ग्रामर. पर्सनल रिस्पॉन्स असे या ठिकाणी A1 B1, A2 B2 हे सगळ्या ऍक्टिव्हिटी सारख्या आहेत. फक्त आता याच्यामध्ये येणारे प्रश्नाच्या रचना कशा असणार आणि आपण मार्क कसे घेणार याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. ओके, तर परीक्षेमध्ये एकंदरीत तुम्ही जर ही ऍक्टिव्हिटी पाहिली सिंपल फॅक्च्युअलची, जी या ठिकाणी पण दिलेली आणि या ठिकाणी पण दिलेली आहे, तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी शक्यतो तुम्हाला अशा पद्धतीची येते की या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये ते विचारतील की कंप्लीट द सेंटेन्सेस किंवा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. मग ती इथं पण असेल ट्रू ऑर फॉल्स असेल. अशा पद्धतीने कोणती एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी, याच्यामध्ये भरपूर ऍक्टिव्हिटी येतात. फिल इन द ब्लँक्सची ऍक्टिव्हिटी येते. आता कंप्लीट द सेंटेन्स आणि फिलिंग द ब्लँक्स याच्यामध्ये काय फरक आहे? कंप्लीट द सेंटेन्स मध्ये सुरुवातीची सेंटेन्स दिलेली असते, पुढे कंप्लीट करायला सांगितलं ते.
कधी कधी सुरुवातीचे शब्द गाळलेले असतात, पुढची दिलेली असते सगळी कंप्लीट करायला सांगितलं जाते. आणि फिल इन द ब्लँक्स मध्ये सेंटेन्सच्या मधोमध असणारं वाक्य गाळलेलं असतं. अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी तुम्हाला या सिंपल फॅक्च्युअल मध्ये येतात. कधी आन्सर इन वन वर्ड वन सेंटेन्स, म्हणजे एका वाक्यात उत्तर द्या असा WH क्वेश्चन पण त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, आता ही ऍक्टिव्हिटी आहे. जनरली बऱ्याचदा ट्रू ऑर फॉल्सची सेंटेन्स येते. मग ट्रू ऑर फॉल्सची जर तुम्हाला सेंटेन्स आलेली असेल, म्हणजे प्रश्न आलेला असेल आणि स्टेटमेंट्स दिलेले असतील, तुम्हाला सांगितलं जातं फाइंड विच स्टेटमेंट इज करेक्ट ऑर इनकरेक्ट अँड से ट्रू ऑर फॉल्स. ओके, तुम्हाला त्याचं उत्तर कशामध्ये द्यायचंय? ट्रू ऑर फॉल्स मध्ये द्यायचंय. मुलांची गफलत कुठे होते तुम्हाला ते पण सांगतो बरं का. सर्रास सगळ्यांची होणार नाही, पण काहींची होते. काहींची गफलत अशी होती, तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स सांगितलंय तर मुलं काय करतात, स्टेटमेंटच्या खाली अशी रेष मारतात, म्हणजे टिक करतात बरोबरची, आणि फॉल्सच्या खाली रॉंगचं जे काही साईन आहे क्रॉस, बरोबर, तर ते चिन्ह करतात. आणि मुलांना असं वाटतं की आपण ट्रू ऑर फॉल्स लिहिलंय. तुम्हाला शब्दामध्ये सांगितलं, जर त्यांना जर हेच उत्तर अपेक्षित असतं, त्यांनी सांगितलं असतं टिक द राईट आन्सर किंवा टिक द राईट स्टेटमेंट. ओके, अशा पद्धतीने त्यांनी इथं ऍक्टिव्हिटी केली असती. पण त्यांनी तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स सांगितलंय, तर उत्तरामध्ये स्टेटमेंट लिहून त्याच्या खाली तुम्ही ट्रू ऑर फॉल्स लिहा. जर त्यांनी टिक सांगितलेली असेल तर टिक करा. त्याच्यानंतर जर तुम्हाला या ऍक्टिव्हिटी मध्ये ऍग्री ऑर डिसऍग्री सांगितलेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्स न लिहिता ऍग्री ऑर डिसऍग्री हे स्टेटमेंटच्या खाली उत्तर द्यायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ह्या ऍक्टिव्हिटी आहेत, ह्या 2 मार्कासाठी आहेत आणि सरळ सरळ याची उत्तरं तुम्हाला पॅराग्राफ मधून शोधायची असतात. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज असंच सांगितलंय. पॅसेज वाचा, समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहा. मग हे प्रश्न सोडवताना काय करायचं, पहिले तुम्ही पॅराग्राफ वाचा, प्रश्न वाचा आणि पुन्हा एकदा पॅराग्राफ वाचताना तुम्ही उत्तरं लगेच टिक करून घ्या किंवा उत्तरं लिहून घ्या. मग याच्यामध्ये पुन्हा दुसरी जी ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला ती कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलची दिलेली. ही ऍक्टिव्हिटी थोडीशी टफ आहे. काय, ही ऍक्टिव्हिटी थोडीशी टफ आहे. त्याचं कारण असं आहे की आकलनावरती आधारित आहे. तुम्हाला पॅराग्राफ किती समजलाय वाचल्यानंतर, आता पॅराग्राफ समजण्यासाठी याच्या झंझटीचा विषय द्यायचं काही कारण नाहीये, कारण तुम्ही ऑलरेडी शाळेमध्ये शिक्षकांकडून हे सगळे पुस्तकातले पॅराग्राफ तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. प्रश्न पाहताच आपल्याला उत्तर आठवलं पाहिजे. इतकी ऍक्युरसी आणि इतकं आकलन आपल्याला काय झालं पाहिजे, तर त्या पॅराग्राफचं झालेलं पाहिजे अगोदरच. ओके, पण आता तसा वेळ राहिलेला नाहीये. पॅराग्राफ वाचायचं आणि उत्तर लिहायचे. या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी येतात हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये जनरली तुम्हाला वेब कंप्लीट करायला येते. काय ते वेब कंप्लीट करायला येते. त्याच्यानंतर याच्यामध्ये फ्लो चार्ट येतो. काय तो फ्लो चार्ट येतो. ओके, आता त्याच्यानंतर याच्यामध्ये काही बुलेट पॉइंट्स येतात. काय, याच्यामध्ये काही बुलेट पॉइंट्स येतात. त्याच्यानंतर मॅच द कॉलम ए विथ कॉलम बी अशा पद्धतीने येतं. हु सेड टू हुमची ऍक्टिव्हिटी येते. ही पण तुम्हाला याच्यामध्ये किंवा मग ती कधी कधी सिंपल फॅक्च्युअल मध्ये पण येऊ शकते बरं का. पण ती पण आकलनाची कारण कोण कोणास मानलं हे तुम्हाला तो पॅराग्राफ वाचल्याशिवाय कळत नाही. कारण इथं काय डायलॉगचा विषय नाहीये. एखादा राईटअप असतो, राईटअपच्या मध्ये एखादा कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरला बोलत असतं, बरोबर. मग ती हु सेड टू हुमची ऍक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये किंवा सिंपल फॅक्च्युअल मध्ये येऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करायला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द सिच्युएशन, बरोबर. एखादी सिच्युएशन तुम्हाला एक्सप्लेन करायचं सांगितलं. जस्टिफाय युअर आन्सर, समर्थन द्यायचं तुम्हाला दिलेल्या एखाद्या स्टेटमेंटला, बरोबर. तर ते तुम्हाला वरती पॅराग्राफ वाचून त्याच्यावरती त्याचं आकलन करून त्याचं पण उत्तर द्यायचं असतं. गिव्ह रिझन्स, एखादा WH पैकी व्हायचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॉजेस अँड इफेक्ट्स हे तुम्हाला पॅराग्राफ मध्ये शोधून काय करायचे असतात, तर त्याच्या उत्तरामध्ये द्यायचे असतात. त्याच्यानंतर जर एकंदरीत तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर कम्प्लीट द वेब ऑर फ्लो चार्ट, याच्यामध्ये सरळ सरळ कनेक्शन बिटवीन किंवा अरेंज द आयडियाज अशा पद्धतीने येतं. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये क्रोनॉलॉजिकल ऑर्डर येतो. कोणता येतो? क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. म्हणजे साधारणतः 4 घटना तुम्हाला पॅराग्राफ मध्ये दिलेल्या असतात आणि त्या मिक्स करून दिलेल्या असतात. काय केले असतात? मिक्स करून दिलेल्या असतात आणि त्यात तुम्हाला क्रोनॉलॉजिकली 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप त्या लिहायच्या असतात. म्हणजे एक घटना कशी घडली, पहिली कशी घडली, सेकंड कशी घडली, तर कशी घडली. पहा, तो शाळेत गेला. शाळेत जाण्याच्या अगोदर तो काही वेळ उठलेला होता.
त्यांनी त्या शाळेसाठी उरकलं. बरोबर. शाळेत जाताच उशीर झाल्यामुळे शिक्षकांनी मारलं. मग आता ऍक्टिव्हिटी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर कशी झाली, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर झाली. तो उठला, त्याने त्याचं शाळेसाठी उरकलं. बरोबर. तयार झाला, तो शाळेत गेला आणि उशीर झाल्यामुळे शिक्षकांनी त्याला मारलं. असं 4 स्टेप बाय स्टेप काय झाल्या तुम्हाला त्याची ऑर्डर तयार करायची. ते मिक्सअप ऑर्डर मध्ये दिले असतात, तुम्हाला ते तयार करायचे असतात. त्याच्यानंतर डिस्क्राईब द कॅरेक्टर स्केच, एखादं कॅरेक्टर तुम्हाला डिस्क्राईब करायला सांगितलंय. नंतर त्याच्यामध्ये एखादी क्वालिटीज तुम्हाला शोधायला सांगितल्या जातील. बरोबर. एक अनसीन पॅसेज आता आपण पुढे घेणारच नॉन टेक्स्च्युअल मध्ये. तर अब्दुल कलामांच्या असणाऱ्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज लिहायच्या होत्या. एखादा ऍक्ट होतोय. बरोबर. समजा आपल्याला अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल गाईड, त्यातला एक पॅरेग्राफ आला आणि पॅरेग्राफ मध्ये साऊंड्स ऑफ काय साऊंड्स ऑफ किंवा साऊंड्स इन द पॅरेग्राफ असं जर सांगितलं तर पॅरेग्राफ मध्ये आलेले साऊंड कोणते येतं पा काविंग ऑफ क्रोज, मिनिट टिक्ड बाय. बरोबर. अशा पद्धतीने आहे. त्यानंतर नॉइसेस ऑफ स्नोरिंग. बरोबर. म्हणजे घोरण्याचा आवाज होता. अशा पद्धतीने आवाज तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटी मध्ये लिहायचे असतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं डिफरन्स सुद्धा सांगितला जाऊ शकतो, फरक सुद्धा विचारला जाऊ शकतो. ओके. एखादं कंपॅरिझन करायला सांगितलं जाईल. अशा पद्धतीने A2 B2 यांच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये आकलनावर आधारित तुम्हाला ऍक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर पुढे ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहजासहजी लिहिता येणार आहेत, कारण ही उत्तरं तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये वरती सापडणार आहेत. बरोबर. अर्ध वाक्य दिलंय, अर्ध शोधायचं तर त्याच्या पुढचं तुम्ही उत्तर लिहू शकता बघून. बरोबर. वेब मध्ये एखादं मधोमध दिलेलं फीचर आहे, एखादे दिलेले डिफरन्स आहे. बरोबर. त्याचे 4 एखादं प्रश्न आहे, त्याचे रिझन सांगितले, 4 रिझन तुम्ही साईडला शोधून याच्यामध्ये लिहू शकता. परंतु व्होकॅब्युलरीचा क्वेश्चन असा आहे की याच्यामध्ये जर समजा अँटोनिम आलं, विरोधार्थाचे शब्द, तर तुम्हाला ते लगेच सापडतील. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला नाउन शोधायचे सांगितले, तुम्हाला सापडतील. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह शोधायचे सांगितले, तुम्हाला सापडतील. वर्ब सापडतील. वर्बचा प्रश्न कसा येतो या व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन मध्ये A3 B3 मध्ये, तर तो तुम्हाला एकदा सांगतो. वर्ब्स जर सांगितले तर ते तुम्हाला हेल्पिंग वर्ब शोधायला सांगते, मेन वर्ब नाही, मुख्य क्रियापद नाही, सहाय्यकारी क्रियापद शोधायला सांगितले जाते. मग तुम्ही कोणतेही 4 सहाय्यकारी क्रियापद पॅरेग्राफ मधून शोधायचे आणि खाली ते लिहून टाकायचे. तुम्हाला त्यासाठी 2 मार्क मिळेल. म्हणजे इथली प्रत्येक ऍक्टिव्हिटी 2-2 मार्काची, 5 ऍक्टिव्हिटी 10 मार्क आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं म्हणजे तुम्ही जर त्या प्रश्न पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी तुम्हाला ऍडजेक्टिव्हचा क्वेश्चन असतो. माझ्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा ऍडजेक्टिव्हचा क्वेश्चन येतो 100% हुशार मुलं सुद्धा या ऍक्टिव्हिटी मध्ये व्होकॅब्युलरीचे चुकतात. कारण प्रश्न विचारला असतो फाइंड एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेज मधून कोणतेही 4 वर्णन करणारे शब्द शोधा. आता वर्णन करणारे शब्द म्हणजे काय, इथं बरोबर. बरोबर. तर सरळ सरळ अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स म्हणजे डिस्क्राइब्स अ नाउन इज कॉल्ड अन ऍडजेक्टिव्ह. असा शब्द जो नामाचं वर्णन करतो त्याला विशेषण असं म्हणतात. मग डिस्क्रायबिंग वर्ड आणि विशेषण हे दोन्ही एकच आहे. मुलांना ज्यावेळी डिस्क्रायबिंग वर्ड शोधायला सांगितलं जातील त्यांनी पॅराग्राफ मध्ये जाऊन ऍडजेक्टिव्ह शोधायचे. ऍडजेक्टिव्ह डायरेक्ट जर शोधायला सांगितले तर तुमच्यासाठी सोपी ऍक्टिव्हिटी, 2 पैकी 2 मार्क तुम्हाला मिळून जाणार आहे. ऍडवर्ब शोधायला सांगितलं तर सोपं आहे, कारण ऍडवर्ब ऑफ मॅनर विथ LY फॉर्म तो येतो, तो तुम्हाला लगेच कळणार आहे. एखाद्या क्रियेचं वर्णन करणार असेल, कालवाचक स्थलवाचक क्रियाविशेषण आलेलं असेल, तुम्ही ते शोधून लिहू शकता. फक्त सगळ्यात अवघड ऍक्टिव्हिटी कोणती आहे आणि त्यासाठी काय करायचं ते तुम्हाला इथे सांगतो. अ वर्ड फॉर वर्ड फ्रेज. तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक वर्ड फ्रेज दिलेली असते. काय दिलेली असते? वर्ड फ्रेज दिलेली असते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय सांगितलं जातं, तर एक शब्द पॅरेग्राफ मधून शोधायला सांगितलं होतं. आता असा जर पुस्तकातला पॅरेग्राफ जर आपण पाहिला तर आपल्याला माहिती की सगळे जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत किंवा ग्लोसरी आहे ती बोर्ड मध्ये दिलेली आहे आणि त्याचं मिनिंग असतं. मग ते मिनिंग वरून आपण वर्ड तिथं पाहून सांगू शकतो. पण पॅरेग्राफ मधली सगळा फॉन्ट सारखा असतो, त्याच्यात कोणत्याही महत्वाच्या शब्दाला किंवा डिफिकल्ट वर्डला बोल्ड केलेलं नसतं. मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी तुमच्या पुस्तकाच्या त्या धड्याच्या साईडला मार्जिन मध्ये
किंवा धड्यामध्ये दिलेले बोल्ड वर्ड्स आणि त्याचे मिनिंग जे आहेत ते तुम्हाला यासाठी पाहावे लागतील. तुम्ही आजच ते सगळे वर्ड सगळे मिनिंग तुम्ही पाहून घ्या. त्याचं कारण आहे की तशी ऍक्टिव्हिटी आली तर मुलं 100% तिथं चुकतात. चुकले की तुमचे मार्क लगेच मायनस होणार आहेत, हे लक्षात घ्या. बरोबर, कारण ते तुम्हाला 4 वर्ड फ्रेज दिला जाणार आहेत आणि त्यासाठी 4 शब्द तुम्हाला पॅराग्राफ मधून शोधायला सांगितलं जाणार. कोणत्या ऍक्टिव्हिटीसाठी? तर ऍक्टिव्हिटी A3 B3 साठी, ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. ओके, त्याच्यानंतर ते सिनोनिम सांगितले जातील, समानार्थी शब्द. हे त्याच्याही पेक्षा अवघड आहे, कारण आपल्याला माहिती नसणारा शब्द त्यांनी सांगितलेला असणार आहे आणि माहितीचा शब्द पॅराग्राफ मध्ये असणार आहे, पण त्याचा अर्थ हा आहे माहिती नसणार आहे. मग या ऍक्टिव्हिटीसाठी मुलांना तुम्हाला पूर्णपणे काय करायचं? व्होकॅब्युलरी पाठ करायची आहे, शब्दाच्या जातींवरती काम करायचंय, कारण प्रश्न हा नेहमी व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दांवरतीच येतो, शब्दाच्या जातींवरती येतो. कुठं? व्होकॅब्युलरी मध्ये. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलंय ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्चुअल ग्रामर A4 B4 ही ऍक्टिव्हिटी. काय या ठिकाणी A4 दिलेली, इथं पण A4 दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्चुअल ग्रामर, पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकातील जे व्याकरण आहे त्या व्याकरणावरती आधारित प्रश्न येतो. पण माझ्या माहितीनुसार आजपर्यंत तरी असं झालंय की प्रश्न कुठलाही कसाही येऊ शकतो. तुम्ही इथून मागे जे ग्रामर शिकलेले आहात त्या ग्रामरवर आधारित तुमच्या पुस्तकातील कोणताही प्रश्न येतो. तुम्हाला दिलेला प्रश्न हा पुस्तकातीलच असतो, पण उत्तर मात्र तुम्हाला तुमच्या आकलनावरती आधारित लिहायचं असतं. तुम्ही वर्षभर जे ग्रामर शिकलेले आहात त्याचं उत्तर या ठिकाणी असतं. मग आता याच्यामध्ये सध्या फक्त मी तुम्हाला येणारे टॉपिक सांगणार आहे. तुम्ही या व्हिडिओला स्टॉप करून ते टॉपिक लिहून घ्या, कारण हातातला प्रश्न येतो, हातातले मार्क आहेत. जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही याच्यामधून तुम्ही तुमच्या त्या 2 मार्कासाठी ग्रामरचे टॉपिक 100% सांगतोय मी, 100% याच्यातूनच प्रश्न पेपरमध्ये येणार. 6 मार्काचं ग्रामर आहे तुम्हाला. कुठं? क्वेश्चन सेकंड A4 B4 2 आणि 2 4 मार्क आणि क्वेश्चन 4च्या A4 मध्ये 2 मार्क, असा 6 मार्काचा पूर्णपणे ग्रामरचा ऍज इट इज पार्ट आहे आणि तो तसाच उद्या 27 तारखेच्या पेपरमध्ये येणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी येणार आहेत, पहिली गोष्ट या ठिकाणी टेन्स वरती प्रश्न येतो. आयडेंटिफाय अ टेन्स किंवा चेंज द टेन्स. काय? आयडेंटिफाय अ टेन्स किंवा चेंज द टेन्स अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला काळ बदलायचा सांगितलं होतं, सेंटेन्स दिलेली आहे आणि सांगितलं जातं की चेंज द सेंटेन्स इनटू सिंपल पास्ट टेन्स किंवा मेक इट सिंपल पास्ट टेन्स, मेक इट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर तुम्ही विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युलाज किंवा तुमच्या इथून मागच्या पाठांतरानुसार तुम्ही ज्या पद्धतीने ती ऍक्टिव्हिटी सोडवत आहे त्या पद्धतीने तुम्ही ऍक्टिव्हिटी सोडवा. याच्यामध्ये प्रश्न येतो क्वेश्चन टॅगचा, 100% इथून मग आलेला आहे. बरोबर, फक्त फरक काय तर त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय येतात. बरोबर, त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग झाला, त्याच्यामध्ये एक प्रश्न येतो तुम्हाला चेंज द व्हायचा. चेंज द व्हायचा प्रश्न असं सोडवायला सांगितलं जातो. समजा आय एट अ मँगो आणि खाली दिलं जातं सेंटेन्स बिगिन्स विथ अ मँगो इज अ मँगो वॉज. आय एट अ मँगो वॉज आणि पुढे ऍडजस्ट करून दिली असते. तुम्हाला सांगता आलं पाहिजे मँगो वॉज इटन बाय मी, म्हणजे बाय मी. अशा पद्धतीने त्याचं उत्तर असणार आहे. अर्ध उत्तर त्यांनी दिलं असतं, अर्ध उत्तर तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला 1 मार्क असतो. त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्टचा येतो. कोणता येतो? डायरेक्ट इनडायरेक्ट. त्याच्यात पण असं केलं असतं की वरती वाक्य दिलं असतं द टीचर सेड स्टँड अप, द टीचर सेड स्टँड अप आणि उत्तर सांगितलेलं असतं द टीचर ऑर्डर्ड आणि पुढे केलं असतं डॅश डॅश. सेंटेन्स बिगिन्स विथ द टीचर ऑर्डर्ड, मग तुम्ही लिहायचं द टीचर ऑर्डर्ड टू स्टँड अप. ओके, अशा पद्धतीने उत्तर तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे. मग ते कोणते टॉपिक झाले? टेन्स झाला, क्वेश्चन टॅग झाला, चेंज द व्हॉइस झाला, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच झाला. पुढचा प्रश्न येतो त्या ठिकाणी अंडरलाईन इन्फिनिटिव्ह किंवा अंडरलाईन जेरंड फ्रॉम द सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यांमधून अनिश्चित क्रियापद इन्फिनिटिव्ह अंडरलाईन करा किंवा जेरंड अंडरलाईन करा. जेरंड म्हणजे काय? हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जेरंड हा असा भाग आहे, इथे लिहितोय जेरंड म्हणजे जनरली बिफोरच क्रियापदाचं चौथं रूप. फक्त या क्रियापदाच्या चौथ्या रूपाच्या अगोदर कोणतंही टू बीचं रूप यायला नको. टू बीचं रूप नसलेलं जे काही बिफोर असतं ते बिफोर म्हणजे जेरंड असतं. जेरंड म्हणजे धातुसाधित नाम किंवा व्हर्बल नाउन असं म्हणतात. ओके, पहा रिडिंग इज माय हॉबी.
रीडिंग इज माय हॉबी. तर याच्यामध्ये रीडिंग हे ऍज अ सब्जेक्ट वापरलेलं आहे. आणि सब्जेक्ट मध्ये जर तुम्ही एकंदरीत वाक्याची रचना जर पाहिली, काय सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, तर याच्यामध्ये सब्जेक्ट मध्ये एक तर नाउन येतं नाही तर प्रोनाउन येतं. मग रीडिंग हे प्रोनाउन नाही तर काय नाउन आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी जर कर्त्यामध्ये जर आयनयुक्त क्रियापद आलं तर ते जेरंडे, आणि जर कर्म म्हणून आलं तर ते जेरंडे. फक्त याच्या अगोदर क्रियापद म्हणून जर ते बिफोर आलं तर त्याच्या अगोदर टू बी झिरो पाहिलं असतं. म्हणजे एम इज आर प्लस बिफोर, वॉज वेअर प्लस बिफोर, शाल विल बी प्लस बिफोर. अशा पद्धतीने जर समजा आलं तर आणि तरच या ठिकाणी तुम्हाला ते टेन्स मधलं आहे, ते कंटिन्युअस टेन्स मधलं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी त्याला अंडरलाईन नाही करायची. पण जर वाक्यामध्ये ते कर्म म्हणून आलं, कर्ता म्हणून आलं तर ते 100% नाम असतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि सोपा भाग एक त्या ठिकाणी येतो, सेंटेन्स वरती आधारित असतो. अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह विदाउट चेंज मिनिंग. काय अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह विदाउट चेंज मिनिंग हा प्रश्न पण येतो, किंवा याला ऑर हा येईल किंवा दुसरा येईल. कोणता? एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह, असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी. बरोबर. उद्गारवाचक वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर, विधानार्थी वाक्याचं उद्गारवाचक वाक्यात रूपांतर. अशा पद्धतीने कोणताही प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. तुम्ही तो व्यवस्थित बघून काय करायचा, लिहायचा किंवा व्यवस्थित सोडवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रश्न जो तालुक्याचा नंबर, तुमच्या शाळेतला नंबर, इवन बोर्डातला नंबर किंवा पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असणारा जो प्रश्न असतो, जो प्रश्न येतो तो प्रश्न असतो कोणता? तर तो प्रश्न असतो WH क्वेश्चन. सगळ्यात भयानक प्रश्न कोणता? WH क्वेश्चन. वाक्य दिलेलं असतं आणि सांगितलं जातं की फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जर आला तर 90% मुलांचा चुकतो. किती? 90% मुलांचा चुकतो. आणि याच्यातच तुमचे तालुके, जिल्हे, राज्य हे याच्यातच खालीवर होतात, हे लक्षात घ्या. बरोबर. मग आता रिझल्ट ठरतो फक्त या प्रश्नावरती. रिझल्ट ठरतो व्होकॅब्युलरी मधला वर्ड फॉर वर्ड फ्रेज, तो डिस्क्रायबिंग वर्ड, तो याच्यावरती ठरतो रिझल्ट. कारण पहिले 50 मार्क जे पॅरेग्राफ पर्यंत आहे ते जर तुम्हाला 50 पैकी 50 मार्क मिळाले तर तुम्ही 90 प्लस जाता रायटिंग स्किल धरून. बरोबर. म्हणजे 100 पैकी सांगतोय, किंवा 80 मार्काच्या पेपरमध्ये जर पाहिलं तर तुम्ही 70 प्लस जाता. कसं? जर पहिले 50 मार्क जर तुम्ही क्लिअर केले तर, सुरुवातीपासूनचे पहिला 50 मार्क म्हणतो मी, कारण पुढे 5 मार्काची समरी सुरू होते. ओके. मग पहा, तर तुम्ही WH क्वेश्चन सोडवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. पहा, समजा राम इज अ टीचर, अंडरलाईन केली अ टीचर, आणि सांगितलं फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी बऱ्याचदा मुलं प्रश्न कसा तयार करतात, तर हु इज राम, हु इज राम, राम कोण आहे, राम शिक्षक आहे, हे तुम्हाला ऐकायला बरं वाटत असलं तर ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. काय? ऐकायला जरी बरोबर वाटत असलं तरी ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. कारण याला एक साधा सोपा नियम आहे. जर क्रमांकाने तिसरा शब्द अधोरेखित केलेला असेल तर प्रश्न तयार करायचा असतो व्हॉटने. कशाने? व्हॉटने. मग तुम्हाला पहा, तुम्ही म्हणता व्हॉटने म्हणजे काय? व्हॉट म्हणजे काय? काय तर कर्म, हे कर्म जर उत्तर म्हणून पाहिजे असेल तर प्रश्न व्हॉटनेच करावा लागतो. तुम्ही चेंज द व्हॉइस मध्ये 2 कर्मात जर शिकलेले असतात तर तिथं एक प्रश्न हुमने होतो आणि दुसरा व्हॉटने होतो. ओके. मग वस्तुवाचक, आता टीचर आता वस्तू नाहीये, टीचर हा व्यक्तीच आहे, तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल. बरोबर. पण टीचर हे एक पद आहे, LIC ऑफिसर हे एक पद आहे. आणि LIC मीना इज अन LIC ऑफिसर या प्रश्नाने खूप गोंधळ घातलेला आहे पाठीमागं. लक्षात आलं? तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कसा तयार करायचा आहे, तर प्रश्न असा तयार करायचा आहे, व्हॉट इज राम, राम काय आहे? राम शिक्षक आहे. काय? राम शिक्षक आहे. राम कोण आहे? नाही, राम कोण आहे असं म्हणायचं नाही, राम काय आहे? राम शिक्षक आहे, कारण पुढे पद आहे, व्यक्ती नाही. व्यक्ती त्या पदावर जाऊन बसतो. बरोबर. मग राम टीचर जर व्यक्ती असेल तर राम
स्त्री असू शकतो पुरुष असू शकतो. जसं हेडमास्टरला हेडमिस्ट्रेस आहे तर टीचरला काय टीचर थोडीची आहे, बरोबर. तर ही पदी आणि कॉमन दोन्हीसाठी, म्हणून त्यासाठी वट्टे प्रश्न तयार करायचा. ही सरळ सरळ जनरल क्रमाने पा 1, 2 आणि तिसरा शब्द जर अधोरेखित केलेला असेल तर प्रश्न वाटणी करायचा. इथपर्यंत लक्षात ठेवा, जर हे तुम्हाला आला प्रश्न आणि जर तुम्ही हे लिहिलं आणि तुम्ही जर पैकीच्या पैकी 50 पैकी मार्क घेणार असता तर 90 प्लस जाणार, तुम्ही 10 देऊन देतो तुम्हाला. समजलं. त्याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी जी आहे, मुलांची कायमस्वरूपीची ओरड असणारी ऍक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स A5 B5. का ओरड आहे तुम्हाला ते सांगतो. मुलं म्हणतात आम्ही किती उत्तर लिहिलं तरी शिक्षक मार्क देत नाही. काय मुलं काय म्हणतात, आम्ही किती उत्तर लिहिलं तरी मार्क देत. याला किती उत्तर लिहायचंच नाहीये ना, याला उत्तर लिहायचंय 3, 4 ते 5 सेंटेन्स मध्ये. फक्त सेंटेन्स या समर्पक असाव्यात, सेंटेन्स या समोरच्या व्यक्तीला समजणाऱ्या असाव्यात. काय समजणाऱ्या असाव्यात, शॉर्ट सेंटेन्सेस असाव्यात. मग आता उत्तर कसं लिहायचंय, साधारणतः 3 ते 4 वाक्यात उत्तर लिहा. सिंपल आणि करेक्ट सेंटेन्सेस त्याच्यामध्ये वापरलेले असाव्यात. त्याच्यानंतर याच्यामध्ये मोठं उत्तर टाळायचं. मुलं काय म्हणतात, खूप मोठं उत्तर लिहिलं होतं पण सर मार्कच नाही पडले, तुम्ही मार्कच नाही दिले. ज्यावेळेस तुम्ही जास्त लिहिता ना त्यावेळेस त्याचं रिपिटेशन होतं, पुन्हा पुन्हा सेंटेन्स लिहिलं जातं आणि उत्तरात पुन्हा पुन्हा सेंटेन्स नको असतात. उत्तर हे समर्पक मार्मिक दिलेल्या प्रश्नानुसार असावं. तुमचंच मत आहे 100%, पण तुमच्या मताला किती मार्क द्यायचे हे आमच्या हातात आहे. आम्हाला पटलं पाहिजे ना प्रश्न या पद्धतीचा आहे. आता पर्सनल रिस्पॉन्स आहे, शिक्षकांनी याच्यामध्ये दुजाभाव करायची गरज नाही. प्रश्न विचारला डू यू लाईक टी, विद्यार्थी म्हणू शकतो आय डोंट लाईक टी, नो आय डोंट लाईक टी, बरोबर. शिक्षकाने असं म्हणायचं काय कारण नाही की चहा गोड असतो, मी तर रोज चहा घेतोय, यांनी मेहनत काय करण्यात आहे. किंवा एखादा मुलगा जर म्हणला येस आय लाईक टी आणि मला जर शुगर आहे तर तपासताना मी म्हणायचंय का की त्याने उत्तर नो आय डोंट लाईक टी असं द्यायला पाहिजे होतं. ते विद्यार्थ्याचं मत आहे. शिक्षकाने पण तपासताना त्याला उत्तराला काही ना काहीतरी मार्क द्यावं जर तुमच्या प्रश्नाला समर्पक उत्तर असेल, बरोबर. पण मुलांनी सुद्धा त्याच्यामध्ये विषयाचं विषयांतर करू नये हे लक्षात घ्या, बरोबर. उत्तर तुमचं प्रश्नाला धरून असलं पाहिजे तर तुम्हाला मार्क मिळतील. त्याच्यानंतर या उत्तरासाठी खरं तर उत्तर अतिशय सुबकपणे असावं आणि तुम्ही आत्मविश्वासाने उत्तर दिलेलं असावं तरच त्याला मार्क मिळतात. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाची खोड मुलांना लागलेली या प्रश्नाच्या बाबतीत, पॅसेज मधले उत्तर पाहून लिहायचे म्हणून ते काय करतात, पॅसेज मधल्या ओळीच्या ओळी पर्सनल रिस्पॉन्स मध्ये पण लिहितात. ज्याचा कुठेही संबंध नसतो अशा ओळीच्या ओळी लिहितात आणि ओळीच्या ओळी लिहिल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे मार्क मिळत नाहीत, कारण तो प्रश्न पॅरेग्राफवर आधारित नाही. तो प्रश्न आहे तुमच्या आकलनावरती आधारित. तुमचं स्वमत आहे, स्वतःचं मत आहे. तुम्हाला हा पॅराग्राफ समजला, याच्याशी रिलेटेड दुसरी ऍक्टिव्हिटी दिली तर तुम्ही तिथून काय करू शकता, उत्तर लिहू शकता. याला अजून पर्सनल रिस्पॉन्सला कसं येतं पहा, राईट एनी 4 नेम्स ऑफ सायंटिस्ट. कोणत्याही 4 शास्त्रज्ञांची नावं लिहा किंवा गिव्ह एनी 4 नेम्स ऑफ सायंटिस्ट, ग्रेट सायंटिस्ट. तुम्हाला 4 शास्त्रज्ञांची नावं लिहिता आली पाहिजेत. ग्रेट वॉरियर्स, कोणत्याही 4 वॉरियर्सची नावं लिहिता आली पाहिजेत. तुमचा आवडता योद्धा कोण आणि का, तुम्हाला कोण यासाठी 1 मार्क आहे आणि का यासाठी 1 मार्क आहे. समजलं. म्हणजे तुम्हाला असं म्हणता आलं पाहिजे की माय फेवरेट वॉरियर इज छत्रपती शिवाजी महाराज. बिकॉजने पुढचं उत्तराला सुरुवात करायची, कारण प्रश्नातून उत्तराला सुरुवात करायची असते आणि शेवट सुद्धा प्रश्नातच करायचा असतो. हे आहे पर्सनल रिस्पॉन्स. जनरली एक प्रश्न असा आहे की डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, वाय. आता या प्रश्नाला कसं तुम्ही ट्रीट करणार आहे, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग अँड वाय. तर प्रश्न काय विचारलाय, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग. तुम्ही लिहायचं येस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. येस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग because it saves my time as well as money. It is very helpful to me to get each and everything online or a single global market. एकच मार्केट. So I like online shopping. बरोबर. अशा सो दस असं करून तुम्ही उत्तराची शेवट करू शकता. ओके. आणि उत्तर त्या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे याच्यातल्या 5 ऍक्टिव्हिटी आहेत
आणि 5 ऍक्टिव्हिटीला 10 मार्क, बी मध्ये 5 ऍक्टिव्हिटी येतात, 5 ला 10 मार्क, 10 आणि 10 20 मार्क. मुलांना याच्यातले 20 पैकी 20 मार्क घेता येतात. आता मी त्या मुलांना सल्ला देणार आहे ज्या मुलांना वाटतं मी नापास होणार आहे. ओके, तर मुलांना पहा, तुम्ही सिंपल फॅक्च्युअलची ऍक्टिव्हिटी तुमच्या पॅराग्राफ मधून शोधून लिहू शकता. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल तुम्ही तिथं पाहून लिहू शकता. बरोबर. जर तुम्हाला इथले 2 मार्क, इथले 2 मार्क, इथले 2 आणि 2 4 असं जर 4 4 8 मार्क मिळाले, मला 8 मार्क तर नकोच आहेत. मी तुम्हाला मागे बी सांगितले, मला फक्त हे 2 आणि 2 4च मार्क पाहिजे. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल सोडून द्या. बरोबर. तरी तुम्ही पासिंग पर्यंत जाऊ शकता. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी मध्ये काही जमलं तर ते पर्सनल रिस्पॉन्स हा तुम्ही तुमच्या मनाने लिहायचा आहे. 1 मार्क तर सहज त्याला मिळतो. इथे 1 तिथे 1 2 झाले, हे 2 आणि 2 4 झाले, 6 मार्क आपल्याला सहज याच्यात मिळतात. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे ज्यांना नापास होण्याची भीती आहे त्यांनी 1 मार्क जोडत चालायचं आहे. आणि ज्या मुलांना टॉपला यायचंय, ज्या मुलांना जास्त मार्क मिळवायचे, आउट ऑफ मार्क मिळवायचे, मुलांनी पूर्णपणे विचार करून ह्याची उत्तर लिहायची. अति घाई करायची नाही. व्यवस्थित पॅराग्राफ वाचायचा शांतपणे, प्रश्न वाचायचे, समजून घ्यायचे आणि उत्तर लिहायचे. मुलांना जर 20 मार्क आहेत तर तुमच्याकडे याच्यासाठी 40 मिनिटं आहेत. किती मिनिटं आहेत? 40 मिनिटं. पण या ऍक्टिव्हिटीला तुम्ही 40 मिनिटं लागू द्यायचे नाही. ही ऍक्टिव्हिटी सोडवायची 15-15-30 मिनिटांमध्ये. 10 मिनिटं वाचवायची ती तुम्हाला. ओके, 10 मिनिटं वाचवायचे. म्हणून ही ऍक्टिव्हिटी व्यवस्थित करायची. आणि त्याच्यासाठी पेपरला जाण्याच्या अगोदर आपल्या पुस्तकामध्ये किती प्रकरणं आहेत, कोणत्या प्रकरणाची थीम काय आहे, ही थीम तुम्ही बघून ठेवा. कारण पर्सनल रिस्पॉन्स लिहिताना सुद्धा तुम्हाला त्याची मदत होईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा 20 मार्काचा प्रश्न सेकंड सेक्शन मधला टेक्स्च्युअल पॅसेजचा आपल्या या ठिकाणी झालाय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि विशेष महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलवरती नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळतील. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरायचं नाहीये. ओके, तर आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद सगळ्यांना.